धन्यवाद विनोद. आजच्या दिवसातील शेवटची मॅच, क्वार्टर फायनलची मॅच, दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकलेत. जय गावदे क्रिकेट संघ सोनारपाडा आयोजित सोनारपाडा चषक आणि स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील ही शेवटची मॅच उसारगर विरुद्ध खोनी. मध्ये उद्या 9 वाजता बरोबर रिपोर्टिंग करायचं खार्डी आणि मानपाडा. त्यानंतर दुसरा सामना असेल घेसर विरुद्ध आगासन. सर्व संघांनी वेळेवर उपस्थित राहायचे. डायगर संदर्भ सुद्धा बघू शकाल. हा चेंडू, पहिला चेंडू तुम्ही पाहताय, सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे, क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत, मात्र चेंडू सरळ जाईल सीमा पार 4 धावांसाठी. जर विकेट हॅट्रिक घेतली तर अमर ठाकूर यांच्याकडनं 1000 रुपये पारितोषिक जमा करायचे. ओके, जमा आहेत अमर. अमर ठाकूर आयोजक सुद्धा आहेत. हा चेंडू गॅप मध्ये खेळत आहे, क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. ऋतिक आहेत तिथे, चांगली फिल्डिंग झाली, खूप चांगली फिल्डिंग ऋतिकने दाखवली नेहमीच उसारगड टीमसाठी. 2 धावा इथे मिळाल्यात. मिडॉनला अमित पाटील आहेत. धावसंख्या 6. चांगली सुरुवात झाली खोनी संघाची. खोनी संघाकडे गोलंदाजी चांगली, त्यामुळे 40-45 धावा जरी त्यांनी बनवल्या तर नक्कीच अवघड जाऊ शकतात. मात्र विशाल म्हात्रे सारखा आक्रमक फलंदाज 2 मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग करत असताना 2 मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार त्याला मिळालेत. 9 सेकंडला आकाश ठोंबरेला तुम्ही पाहतायत, मागच्या मॅचचा हिरो. सेकंडला करण आहेत. हे अष्टपैलू खेळाडू आहेत खोनीचे सर्व. करण, अजय, हर्षद. इथे मात्र लांब वरनं मागे जाऊन खेळायचा प्रयत्न होता. करणचा चेंडू थोडासा लांब होता. डॉट बॉल. पहिला चेंडू डॉट तुम्हाला पाहायला मिळतो. त्याचेच मात्र सुद्धा एक अनुभवी खेळाडू आणि अष्टपैलू खेळाडू आहे. खास करून गोलंदाजी ते चांगली करतो, बॅटिंग त्याच्याकडे चांगली आहे, फिल्डिंग तो चांगली दाखवतो. ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि करण सुद्धा ऑलराऊंडर खेळाडू आहे. सलामीला येतात, एक षटक सुद्धा ते फेकतात. तेजस राईट मोर द विकेट. चेंडूची गती कमी केली, मात्र लवकर पिकअप केलंय करणने आणि चेंडू जाईल सीमा पलीकडं. हा येणारा षटकार. बारा धावा झालेले आहेत. ऑन साईडला खेळायचं होतं, कारण जास्त शफल झाले बघा, भरपूरच शफल झाले ऑफस्टमच्या बाहेर आणि चेंडू लेग स्टंपवरून जातोय. डॉट चेंडूची ती समाप्ती होईल. 5 चेंडूचा खेळ संपला. एक षटकार, एक चौकार आला, एक दुहेरी धाव आली, 2 चेंडू डॉटही आलेत. 12 धावा झालेल्या आहेत. खोनी विरुद्ध उसारगर आजच्या दिवसातील शेवटची मॅच आहे. तेजस राईट मोर द विकेट. इथे मात्र चेंडू मिड ऑफ वरनं लॉंग ऑफच्या दिशेने आणि चेंडू जाईल सीमा पार 4 धावांसाठी. गुड शॉट. मायकल बॉय एन्जॉय करतायत ही स्पर्धा. काही खूप चांगले डान्सर सुद्धा आहेत मायकल खोनीचे. आणि त्याच्याकडनं सलग 3 षटकांसाठी 4000 रुपये सुद्धा आहेत. खोनी संघाच्या फलंदाजांसाठी सलग 3 षटकार मारले तर 4000 तुम्हाला मिळू शकतात. आणि खोनी संघ म्हटल्यानंतर भरपूर सपोर्टर असतात या संघाला. 16 धावा आलेल्या आहेत. चांगली बॅटिंग करतात करण. आता आकाश ठोंबरे सेकंडला आहेत. एक चांगला फलंदाज, मैदानाच्या बाहेर भरपूर शांत स्वभावाचा खेळाडू, मात्र मैदानात आक्रमक बॅटिंग करणं हे आकाश ठोंबरेचं वैशिष्ट्य आहे. दिवसातील शेवटची मॅच आहे. इथून जर जिंकला तर एक ट्रॉफी आणि कॅश प्राइजचे मानकरी तुम्ही ठराल. मात्र उद्या तुम्हाला इथे उपस्थित राहावं लागेल सेमीफायनलची मॅच खेळण्यासाठी, लक्षात घ्या. 16 धावा पहिल्या षटकात आल्या आहेत. शेखर दुसरं षटक घेऊन येत आहेत. मागच्या मॅच मध्ये 55 धावा उसारगरने चेस केल्यात, हे विसरून चालणार नाहीये.
आणि कोणी संघाला चांगलं ठाऊक आहे, अर्षदला माहिती आहे उसारकर संघ एक चांगला संघ आहे, त्यामुळे 50-55 धावा आपल्याला बनवाव्या लागणार आहेत या मॅचमध्ये, तरच मॅच सेफ होऊ शकते. शेखर सोनारपाडा यांकडनं इथे पॉइंट आणि कव्हरच्या मधून खेळत आहेत, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. मिलिंद चेंडूला उचलतील, फेकी करतील, तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत. उद्या स्पर्धेचा दुसरा दिवस 26 जानेवारी आपण बद्ध प्रजासत्ताक दिन आणि पहिलीच मॅच खार्डी विरुद्ध मानपाडा 9ला तुम्हाला इथे रिपोर्टिंग करायचं, लक्षात घ्या. त्यानंतर दुसरा सामना असेल घेसर विरुद्ध अगस्टन आणि त्यानंतर पहिल्या आणि दुसऱ्या मॅच मधला विजेता संघ सेकंड राऊंडची लगेच मॅच होईल. त्यानंतर तिसरी मॅच असेल ती जर्मन टायगर विरुद्ध पाटील इलेव्हन संदब आणि चौथी मॅच असेल ती गौरीपाडा विरुद्ध उत्तर शिव. हा चेंडू सुरेख फटका मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये लांब आपला, चांगली फिल्डिंग झाली. निकेत आहेत, चांगली फिल्डिंग करतायत. 19 धाबा झाल्यात, बिनबाद 19. चांगली सुरुवात कोणी संघाने नाणेफेकी गमावल्यानंतर 19 धाबा आतापर्यंत धावपलकरती लागल्यात. आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच, 19 धाबा झालेल्या आहेत. धावांची गती चांगली आहे, दुसरं षटक मार्ग असते. गोलंदाज आपण पाहिलं तर शेखर आहेत. फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस आणतात कॅप्टन विशाल म्हात्रे. शेखर गोलंदाजी मार्कवर, राईट ओव्हर द विकेट करणसाठी आणि सुरेख फटका. फिल्डर तिथे होता मात्र तिथून फिल्डरला काढण्यात आला आणि चेंडू कव्हरच्या दिशेने, चेंडू वेगाने जाईल, सीमा पार, चौकार. वीस धावा तुम्हाला धावपलकरती पाहायला मिळत आहेत. ऑन साईड खेळायचं होतं मात्र लेग बाईचा इशारा येतोय. चोवीस धावा धावपलकरती आल्यात. दुसरं षटक मार्गस्थ असताना एक चांगली सुरुवात केली खोनी संघाने, बिनबाद 24. प्रतिम कामगिरी आम्ही पाहिली. वरपच्या स्पर्धेमध्ये 48 संघामध्ये पहिला क्रमांक या संघाने पटकावला होता, तो संघ खोनी. वाईटचा इशारा येतो ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू होता, पंच वाईटची खून करतायत. 25 धावा धावपलकरती लागल्यात. सुरुवात चांगली झाली खोनी संघाची. 25 धावा धावपलकरती तुम्हाला पाहायला मिळतील. गोलंदाज सज्ज होते पुन्हा एकदा शेखर, राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र चेंडू उशिरा आला, बॅट आकाश ठोंबरेच्या अगोदर फिरली, त्यामुळे डॉट चेंडूची ते समाप्ती होईल. फलंदाला रीड केलं शेखरने आणि त्यानंतर हा चेंडू रिलीज केला. डॉट चेंडूची ते समाप्ती होईल. आणि गोलंदाजाकडे कला असणं गरजेचं आहे, कारण की बॅट्समन कशा पद्धतीने बॅटिंग करतोय त्याला टार्गेट करणं गरजेचं असतं. त्याला फॉलो करून जर तुम्ही चेंडू रिलीज करते तर चांगल्याही फलंदाला तुम्ही थांबवू शकता. शेखर, राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू तुम्ही पाहताय शॉर्ट कव्हरवरून क्षेत्ररक्षक आले होते, मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग चांगली झाली आहे, धावची संधी असेल आणि फलंदाज आकाश ठोंबरेला माहिती आहे मी बाद आहे आणि तो इथे बाद होईल. धावचीच्या स्वरूपात पहिला धक्का लागतोय तो कोणी टीमला. चतुर्थ क्रमांक आणि त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टिक्षक चषक आपण पाहिलं तर स्वर्गीय लक्ष्मण बाबूराव ठाकूर यांच्या स्मरणार्थ कुमार दक्ष अशोक ठाकूर यांच्याकडनं सर्व ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाजासाठी कूलर आपण पाहिले तर केशव गजानन पाटील यांच्याकडनं. त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि
उत्कृष्ट यष्टिरक्षकासाठी कूलर आपण पाहिलं तर समीर पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य सोनापडे आणि उत्कृष्ट क्षेत्रासाठी शूज आपण पाहिले तर हर्षल पाटील यांच्याकडनं. त्यानंतर प्रथम क्रमांक आपण या स्पर्धेत पाहिलं तर 1,11,111 रुपये रोख कॅश प्राईज आपण पाहिलं तर या सोनापाडा गावचे कार्यसम्राट माजी सरपंच मुकेशदादा पाटील. द्वितीय क्रमांकाचं कॅश प्राईज आपण पाहिलं रोख 55,555 रुपये श्री भास्कर सदानंद पाटील सोनारपाडा उद्योगपती याचकडून. तृतीय क्रमांक आपण पाहिला तर 33,333 रोख कॅश प्राईज प्रशांत जाधव उद्योजक डोंबिवली याचकडून. आणि चतुर्थ क्रमांक आपण पाहिला तर 22,222 रुपये व रोख रक्कम गावदेवी क्रिकेट संघ सोनारपाडा. आणि मालिका विजेसाठी आपल्याला बाईक पाहायला मिळते श्री नरेश मधुकर ठाकूर याचकडून. आणि या स्पर्धेसाठी लागणारे संपूर्ण चेंडू आपण पाहिले तर श्री कैलास पाटील आणि ग्रुप यांच्याकडनं. या सर्व मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करतो ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य केलंय. 26 धावा झालेले आहेत. निकेत येत आहेत 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारला तर मायकल भाई यांच्याकडे 4,000 रुपये आहेत. आणि उल्लेख केला षटकाराचा आणि आपण पाहिला तर सलग 3 षटकांसाठी पारितोषिक आणि हा षटकार येतोय फलंदाज करणच्या बॅटमधून. क्रमांकावरती हर्षद ठोंबरे आलेत. निकेतचं स्वागत षटकाराने केले करणने. अष्टपैलू खेळाडू करणची भूमिका खूप महत्वाची या संघामध्ये. सफल झाले मात्र मिस झाले इथे. करण नाराज आहेत. क्रिया चेंडूवरती मोठा फटका यायला होता मात्र बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते. नाराज आहेत करण कारण करणला माहिती आहे मी जास्त सफल झालो थोडंसं आणि चेंडू वेगाने आला. बॅट्समन बॅट्समन रिव्ह्यू आहे का? बॅट्समनने रिव्ह्यू घेतलाय. फेल डिलिव्हरी डीके सर. रिव्ह्यू गमावलाय कोणी टीमने. फिल्डिंग करताना तुमच्याकडे एक रिव्ह्यू असेल. 33 धावा झाल्यात. 22च्या स्वरूपात एक धाव मिळाली. निकेत यावेळेस मात्र ब्लॉकरचा वापर केला होता. मिड विकेटच्या दिशेने खेळत आहेत. तेजस म्हात्रे बघा किती वेगाने आलेत आणि फिल्डिंग खूप चांगली. एकच धाव इथे मिळेल. धावसंख्या 34. 30 षटक मार्ग असते. 4 षटकांची क्वार्टर फायनलची मॅच. इथून जर जिंकला तर सेमीफायनलचं तिकीट जरूर मिळेल. 34 धावा झालेल्या आहेत. निकेत राईटम राऊंड द विकेट. इथे अकूट टप्प्याचा चेंडू होता. अमितने चूक केली मात्र फिल्डिंग चांगली आहे. थोडेसे थांबले सुरुवातीला. 2 धावा इथे मिळाले मात्र चेंडू अडला हे महत्वाचं आहे कारण अन्यथा चौकार गेला असता. मात्र चांगली फिल्डिंग आहे अमितची. 36 धावा झाल्या आहेत. लॉंगॉनला अमित पाटील आहेत. लॉंग ऑफला बिंदास पाटील. 2 भाऊ तुम्हाला पाहायला मिळतात लॉंगॉन आणि लॉंग ऑफला. सोनारपाडा चषक आपण नाईट स्पर्धा पाहिली तर अर्धशतक सुद्धा बिंदासच्या नावावरती आहे प्रीमियर कॉलनीच्या मैदानात. इथे विशाल चूक करतात बघा. थोडीशी दुखापत सुद्धा झाली असेल मात्र 22च्या स्वरूपात एक धाव मिळते. जवळजवळ हा डॉट चेंडू होता. यष्टीची भरपूर महत्वाची भूमिका असते. बऱ्याच वेळा यष्टीक्षकाला दुखापत होण्याचे चान्सेस जास्त राहतात. त्यामुळे या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आपण पाहिलं तर समीर पाटील यांची संकल्पना उत्कृष्ट यष्टीरक्षकसाठी एक कूलर आणि एक ट्रॉफी सुद्धा आहे. त्यानंतर स्टँडची संकल्पना आपण पाहिली तर रितेश पाटील. इथे फुलटॉस चेंडू आहे. दोन धावा पूर्ण झाल्यात मात्र पंचांनी चेंडू नो घोषित केले म्हणजे एकूण 3 धावा मिळतील. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रशी आल्यानंतर नो बॉल होता. 3 धावा मिळतात. येणारा चेंडू फ्रीट असेल हर्षदसाठी. 40 धावा झाल्यात. धावसंख्या चांगली आहे. फ्रीटचा चेंडू होता मात्र हर्षद नाराज आहेत थोडेसे. फायदा घेऊ शकले. लो फुल टॉस होता. षटक क्रमांक 30 इथे समाप्त होईल. 3 षटकांचा खेळ संपलाय. 41 धावा झाल्यात. 18 चेंडूचा खेळ संपला. 41 धावा झालेले आहेत.
पाण्याची मागणी केली बघा. 41 धावा झाल्यात. अप्रतिम स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रथम पारितोषिक 1,11,111 रुपयाचं कॅश प्राईज. ते कॅश प्राईज आम्हाला मुकेश पाटील यांच्या माध्यमातून मिळालंय. सर्व मान्यवरांचा आभार व्यक्त करतोय. 41 धावा आपल्याला धापलकरती पाहायला मिळत आहेत. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर स्टँड तुम्हाला पाहायला मिळतो. त्यानंतर 1983चा विश्वचषक ज्यांच्या कॅप्टन्सीमध्ये भारतीय संघाने जिंकला कपिल देव स्टँड. त्यानंतर 2007 T20 विश्वचषक आणि 2011चा विश्वचषक आणि 2013ची चॅम्पियनशिप ट्रॉफी ज्यांनी जिंकून दिली तो माही महेंद्रसिंग धोनी स्टँड तुम्हाला पाहायला मिळतो. त्यानंतर सुनील गावस्कर स्टँड तुम्हाला पाहायला मिळतो. त्यानंतर युवराज सिंग स्टँड 2007 ब्रॉडच्या विरोधात 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम युवराज सिंगने नोंदवला होता. मॅच विनिंग बॅटिंग 2007च्या विश्वचषकमध्ये आपण पाहिली. 2011च्या विश्वचषकमध्ये सुद्धा युवराज सिंगने चांगली बॅटिंग केली. 3 षटकात 41 धावा झाल्या. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. एक्केचाळीस धावा झाल्यात. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विशाल मात्र येत आहेत शेवटचं षटक घेऊन. फुलटॉस चेंडू होता. झेलची शक्यता नाकारता येणार नाही आणि फलंदाज हर्षद ठोंबरेची खेळी इथे समाप्त होईल. यश मिळालं गोलंदाज कॅप्टनला विशालला. कॅप्टनने कॅप्टनचा विकेट घेतलाय. हर्षद ठोंबरे बॅक टू द पॅव्हेलियन. आजचा दिवस विशाल मात्र फलंदाजी असो गोलंदाजी असो चांगली राहिली आहे विशालची. 41 धावा झाल्यात. इथे मात्र स्वीपचा लाजवाब फटका मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. बॅट थोडेसे सीट झाले नक्कीच करंजी. एकच धाव मिळेल. धावसंख्या 42. लॉंग ऑन मिड विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग असे क्षेत्ररक्षक लावण्यात आलेले आहेत बघा. 42 धावा झाल्यात. शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग शॉर्ट कव्हर शॉर्ट पॉईंट शॉर्ट कव्हर आणि लॉंग ऑफ हे क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतोय. वाटिश लॉंग ऑन लेग क्षेत्ररक्षक आहे. 42 धावा झालेल्या आहेत. विशाल चांगली गोलंदाजी करत आहे स्लॉगरच्या षटकामध्ये. विशाल कोणत्या प्रकारची अपील करत नाहीयेत. अमितला काहीतरी सूचना करतायत. आम्ही थोडंसं थांबले होतो. कदाचित ग्रिप्सचा आवाज आला असेल. काहीतरी आवाज नक्की झाला असं सांगतात अमित. तर विशालने अपील कोणत्याही प्रकारचं केलं नव्हतं. विशालला माहीत असेल कदाचित बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. अमित सांगतायत की फलंदाज बाद आहे. आता कॉट बॅनचं अपील अमित तुम्ही मेन पंचांकडे करू शकता. 42 धावा झालेले आहेत. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विशाल राईट आर्म ओव्हर द विकेट. एकच धाव मिळते. चांगली गोलंदाजी करतात विशाल बघा. कौतुक करेल विशाल मात्रेचं. 4 चेंडू आतापर्यंत फेकले. चांगली गोलंदाजी केली आहे. 43 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. करणने स्ट्राईक स्वतःकडे घेतले. करणला माहिती 2 चेंडूमध्ये मोठे फटके येणं गरजेचं आहे. इथे फुलटॉस चेंडू आणि चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पलीकडे आउट ऑफ द पार्क. षटकार. चौदा चेंडू मध्ये 35 धावा करणने नाबाद कुठल्यात बघा. अजून एक फुलटॉस आणि चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या वरून. बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावा येत नव्हत्या मात्र शेवटच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आले आहेत.
आणि 41 धावांची एक मॅरेथॉन इथे साकारली आहे. करणसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. नाबाद 41 धावा त्याने या मॅच मध्ये कुठल्यात. कोणी संघाच्या 55 धावा झाल्या, 2 षटकार आले, त्यामुळे मॅच मध्ये कमबॅक केलंय. पंधरा चेंडूमध्ये 41 धावांची एक नाबाद इनिंग इथे साकारली करणने आणि आता धावा झाल्यात 55. मागच्या मॅच मध्ये देसाईच्या विरुद्ध 55 चेस केल्या ते उसरकरने, मात्र आता 56 चेस करायचे आहेत आणि 2 षटकार कदाचित उपयोगी ठरू शकतात कोणी टीमला, कारण धावा येत नव्हत्या आणि मात्र 2 उत्तुंग षटकार आले ते करणच्या बॅट मध्ये. आपण पाहिलं चांगली बॅटिंग केली करणने. 41 धावांची एक मॅरेथॉन इनिंग इथे साकारली. विनोद प्राइस 1,10,000 पर्यंत आहे आणि हेच वैशिष्ट्य आहे. सोनारपाडा चषक मध्ये आपण नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा आपण टीव्हीएस विक्रांत आपण हॉर्नेटची बाईक सुद्धा पाहिली होती आपण. नाईट मध्ये आपण पाहिलं तर सोनारपाडा चषक मध्ये ऋषी भोरला ती बाईक मिळाली होती प्रीमियर कॉलनीच्या मैदानात. पहिल्या याच्यात आपण पाहिलं तर प्रवीण पाटीलला भोपर, विनोदच्या गावचा संघ आहे, म्हणजे विनोद संच्या गावात सुद्धा एक बाईक आलेली आहे. त्यानंतर तुषार पाटील जुळू डोंबिवलीचा आणि आता बघायचं ज्युपिटर त्याला मिळाली. त्यांनी बघायचं आता ही बाईक कोणाला मिळेल. 28 तारखेला याचं उत्तर तुम्हाला मिळेल. जवळजवळ आपण पाहिलं 1,10,000 रुपये किंमत असणारी बाईक. पुढे आपण मॅचच्या दिशेने 55 धावा झालेल्या आहेत, 56 करायचे आहेत. धावा थोड्याशा जास्त वाटतात, मात्र विशाल म्हात्रे आणि बिंदाची जोडी जर मैदानात थांबली तर धावा अशक्य नाही आहेत. 56 चेस करायचे आहेत आणि या 56 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल तो VCC उसारकर संघ या ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत दुसऱ्या सत्रामध्ये विनोद पाटील यांच्याकडे. थँक्यू व्हेरी मच नितीन काळन. उपस्थित तमाम लाडके क्रीडकांचं पुनश्च या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण पाहताय जय गावदेवी क्रिकेट संघ सोनारपाडा आयोजित सोनारपाडा चषक 2022 स्पर्धेचा पहिला दिवस. 4 दिवसीय ही स्पर्धा आणि आज या स्पर्धेचा आरंभ झालेला आहे आणि अंतिम सामना अंतिम सत्र आपण पाहतायत. श्री गणेश क्रिकेट संघ खोणी वर्सेस VCC उसरकर मध्ये खोणी संघाने 55 धावा धावफलकावरती लावलेल्या आहेत. 56 धावांचं एक मोठं टार्गेट 4 षटकांमध्ये VCC उसरकर संघासमोर ठेवण्यात आलेलं आहे आणि हे टार्गेट डोळ्यासमोर ठेवून VCC उसरकर संघाची अत्यंत घातक सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. बिंदास पाटील आणि विशाल म्हात्रे आणि त्यांच्या समोर गोलंदाज आपण पाहतायत हर्षद आणि मालिकावीर ही बाईक आलेली आहे. हा चेंडू ऑन साइडला गॅप आहे. क्षेत्ररक्षक फार वेगाने येतात. गुड फिल्डिंग करण आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण ऑन दी
स्टम्प्स. करणने खूप चांगली खेळी साकारली. 41 धावा केल्यात. एदुटूच्या मैदानावरती अर्धशतकीय खेळी त्याच्या माध्यमातून झाली होती. पुन्हा एकदा थर्ड अंपरला जावं लागेल. आणि हर्षद ठोंबरेच्या मागे बघा, एखाद्याच्या मागे शनी कसा लागतो तसं थर्ड अंपर त्याच्या मागे लागलेलाच असतो. अनेक स्पर्धांमध्ये आम्ही हे चित्र पाहत असो. त्याच्या शैलीमध्ये काही त्रुटी आढळतात आणि त्यामुळे तिसऱ्या पंचांना जावं लागतं. समीर पाटील मगाशी जेवत होते, अर्धवट जेवण टाकून त्यांना यावं लागलं, कारण तिसऱ्या पंचांची भूमिका खरं तर बऱ्याच आयोजकांनाच ती पार पाडावी लागते. कारण कुठलाही धोका पत्करायला खरं तर आमचे व्यावसायिक पंच तयार नसतात, जेणेकरून कुठल्याही प्रकारची कॉन्ट्रोवर्सी निर्माण होऊ नये. हर्षद सज्ज होते बॉलिंग मार्गवर. पहिला चेंडूवरती 1 धाव या ठिकाणी आलेले. स्ट्राईकला बिंदास. हो, यावेळेस पंच करतायत. चांगलं क्षेत्रक्षण. 1 धाव या दरम्यान येते. 56 करायचे आहेत. मोठं लक्ष आहे. 14ची गरज आहे प्रति षटकामागे आणि 14 धावा करण्यासाठी मात्र इथून तारेची कसरत करावी लागेल, मेहनत करावी लागेल. विशाल मात्रे खूप चांगल्या टचमध्ये आहेत. पहिल्या सामन्यात 25 केल्या, दुसऱ्या सामन्यात 36 केल्यात. बघूया या सामन्यात किती करतायत हर्षद. हो, सुरेख चेंडू आत येतो. इन कटर होता, पडल्यानंतर येतो आत आणि अशा प्रकारे आपण पाहतायत हा डॉट चेंडू आणि 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 2 आणि करायच्या देखून 56 म्हणजे 54 धावांची गरज आहे. हर्षद ठोंबरे पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग मार्कवर. कॉमेडी बॉक्स इनकडनं स्ट्राईकला विशाल. हा चेंडू यावेळेस लेग स्टंप सोडून जाणार आहे, त्यामुळे पंचांना इथे संध्याकाळच्या सत्रात थोडीशी कवायत करण्याची संधी मिळते आणि वाईटच्या आधाराने धावसंख्या धावफलकावरती 3 आपण पाहतोय. सामना रंगतदार होईल की नाही होईल हे सांगणं कठीण आहे, पण इथून या 2 फलंदाजांनी जर या खेळपट्टीवरती सुरुवात चांगली करून दिली तर या सामन्यामध्ये एक मनोरंजकता निर्माण होऊ शकते. ऑन साइडला स्विंग केलाय. स्क्वेअरच्या दिशेने खूप मोठी गॅप आहे. करंजच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल, सीमा पार जाताना देऊन जाईल. 4 धावा. तर धावसंघ धावफलकावरती 7. चौकार आलाय, पहिला चौकार विशालच्या बॅट मधून. आत्मविश्वास नक्कीच प्राप्त करेल चौकार. ड्राईव्ह करतायत बॅक टू द बॉलर. गुड फिल्डिंग फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण हर्षद ठोंबरेचं यासाठी जाणला जातो. हर्षद ठोंबरे कष्टबलू खेळाडू म्हणून सातत्याने कोणी संघाच्या अस्मितेसाठी प्रतिष्ठेसाठी नेहमीच जबरदस्त क्रिकेट तो सादर करत आलेला आहे. आणि काय कमबॅक आहे. चौकारानंतर हा डॉट चेंडू. धावसंख्या 7 वर स्थिरावलेली. हा चेंडू ऑन साइडला. क्षेत्ररक्षक तिथे झाली चूक, अंदाज चुकलाय आणि चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषेच्या बाहेर. चौकार आणि चौकाराने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत एकूण 11 धावा. पहिल्या षटकाच्या अंती 11 धावा. परत जावं लागणार नाही, कारण 4 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे एकच षटक या ठिकाणी हर्षद हाताळू शकतो. 11 धावा आल्यात आणि आता इथून करायचे आहेत 45 आणि चेंडू शिल्लक आहेत 18 आणि धावांची आवश्यक गती प्रति षटका मागे 15ची. जी 14ची होती ती 15ची आले, कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 3 धावा कमी आल्यात जी अपेक्षित धावगती.
विकेट हॅट्रिकसाठी मायकल बाईकडनं असतील 3,000 रुपये. खंदे समर्थक आहेत कोणी संघाचे आणि मागाशी आपण पाहतो बॅटिंग करत असताना त्यांनी 3 षटकाला 3,000 लगावले होते. आता हॅट्रिकसाठी पारितोषिक आहे. बॉलिंग मार्कवर अरुण अत्यंत अनुभवी गोलंदाज. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, इथे दोघांमधलं ताळमेळ बिघडलं होतं पण शॉर्ट थर्डमॅनला थोडीशी चूक झाली. लेग बायचा इशारा आहे पंचांचा. लेग बायच्या रूपाने ही 1 धाव येते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहत आहेत 12. अरुण ठोंबरे 4,000 रुपये. आता मात्र बक्षिसात वाढ झालेली आहे. अरुण ठोंबरे प्रचंड अनुभवी, भरपूर वर्ष या संघासाठी खेळत आहेत आणि तोच अनुभव बघूया या सामन्यामध्ये किती चांगल्या पद्धतीने त्याचा वापर करतायत. स्ट्राईकला विशाल, अरुण टू विशाल सज्ज होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 12 करायचे आहेत. एकूण 56 म्हणजे अजूनही 44 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे 17. अरुण, हा चेंडू मिस टायमिंग झालाय. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तिथे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि या दरम्यान 2 धावा पूर्ण करतायत सहजरित्या आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतात एकूण 14 धावा करायच्या आहेत. एकूण 56 म्हणजे अजूनही 42ची गरज आहे. सामना अजूनही आपण पाहिला तर VCC उसर्ग संघाच्या पासून फार दूर आहे. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. विशालकडे ती क्षमता आहे, एखाद्या सामन्याला तो कलाटणी देऊ शकतो. तर दुसऱ्या बाजूला अरुण ठोंबरे यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे आणि या अनुभवाच्या बळावरती विशालची विकेट प्राप्त करणार का? याला म्हणतात देव देता आणि कर्म नेता. इथे म्हणावं लागेल कारण विशाल मात्रेचा झेल सोडणं किती घातक सिद्ध होऊ शकतं. कारण हा झेल इतका कठीण नव्हता. क्षेत्ररक्षकांना संधी होती, अरुण यांनी जज केलं होतं पण ते व्यवस्थित नव्हतं का चेंडू खूप उंच गेला होता आणि इथे विशालला जीवनदान मिळतंय. जीवनदानाबरोबर मिळतात 2 धावा. पण विशाल मात्रे या जीवनदानाचा फायदा घेणार का आणि या मैदानावरती कोणी संघाचा तो कर्दन काळ बनेल का की अरुण ठोंबरे पुन्हा एकदा विशालसाठी सापळा रचतील? हा चेंडू पायात ऑन साइडला वळवला. स्क्वेअर ऑफ द विकेट. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय सफल आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकते, जाऊन पोचते 18च्या घरामध्ये आणि आता इथून आपण पाहिलं तर जुनेही 38 धावांची गरज असेल आणि चेंडू शिल्लक आहेत एकूण 14 चेंडू 38 धावा. अंतिम सामना 7वा सामना आहे. जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र ठरेल आणि ही बक्षीस पात्र लढाई आहे. एकूण 4 पारितोषिके या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जातील. हा चेंडू हलक्या हाताने खूप चांगला चेंडू होता. 1 धाव पूर्ण केले आणि बघा आंखों में इशारा कर दिया और देखते ही देखते दूसरा रन पूरा कर दिया. दोघं कित्येक वर्ष एकत्र गेल्या. दोघांमधलं कॉर्डिनेशन खूप चांगलं आहे, अंडरस्टँडिंग खूप चांगलं आहे आणि इथे आपण आता सातत्याने पाहतोय पण भरपूर दमछाक होते दोन्ही फलंदाजांची आणि आपण पाहिलं तर सलग 4 चेंडूमध्ये डबल्स आलेले आहेत. म्हणजे इथून किती मेहनत करावी लागते, किती संघर्ष करावा लागतो VCC उसरगरला. एकमेव चौकार आपण पाहिला होता. 2 चौकार विशालच्या बॅटमधून पाहिलेले आहेत पण एकही षटकार आतापर्यंत आलेला नाहीये. धावसंख्या धावफलकावरती 20 करायचे आहेत. अजूनही 36 धावा. हा चेंडू ऑन साइडला वळवलाय. बॉटमॅनचा सुरेख वापर. चेंडू जातोय गॉड ऑफ क्रिकेट भारत रत्न सचिन तेंडुलकर स्टँडच्या दिशेने आणि या चौकाराने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो एकूण 24 झालेले आहेत आणि उर्वरित इक्वेशन आपण जर पाहिलं तर आता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि करायचे आहेत 32 धावा. पाहू शकाल रिप्ले मध्ये अडकले नक्कीच आम्हाला प्रथमेश दाखवतात की भरपूर पुढे उभे राहिले आहेत. क्रीजच्या अगदी फार पुढे, जवळजवळ 1 पाऊल पुढे आहेत आणि एक वेगळी स्ट्रॅटेजी आणि फलंदाजांना ही मुभा असते, सवलत असते. गोलंदाजांसाठी भरपूर नियम असतात, त्यांना त्या चौकोनात राहून गोलंदाजी करावी लागते. फलंदाज हवा तिथे जाऊ शकतो, कधी तो ऑफ स्टंपवरती येतो, कधी लेग स्टंपवरती येतो, कधी तो झोपूनही खेळतोय. एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. कोणीतरी फलंदाज आहेत कर्नाटकाचे, ते खाली बसून मारतायत. काहीतरी नाव आहे त्यांचं, मला नाव लक्षात येत नाही
पण ते खाली बसून मारतायत, मागे मारतायत, कुठेही मारतात. निलेश मात्रे पूर्वी अशा प्रकारचे फटके भरपूर खेळायचे आणि फलंदाजाला फ्रीडम आहे, काहीही तो करू शकतो. पण क्रिकेटमध्ये गोलंदाजांसाठी अनेक नियम असतात. फ्रीडचा नियम, वन बाउन्सचा देखील कॉल त्यांना दिला जातो. जरा चेंडू कमरेच्या वर असला की नो दिला जातो. बाउन्सरलाही आपण पाहिलं तर बऱ्याचदा अवांतर घोषित केलं जातं. पण फलंदाज आपली मनमानी नेहमीच करत आलेली आहे खेळामध्ये आणि भरपूर फटके फलंदाजाने विकसितही केलेत. यॉर्कर हा एकमेव चेंडू असा होता की तो फलंदाजांना शांत ठेवायचा, पण त्या चेंडूवरती काही जणांनी तोडगा काढला. हेलिकॉप्टर ज्याला थप्पडही म्हटलं गेलेलं आहे. संतोष लालने आपण पाहिला असेल धोनीचा जो सिनेमा, त्यामध्ये आपण पाहिलं होतं की संतोष लालने तो फटका महेंद्रसिंग धोनीनं शिकवला. त्याला हेलिकॉप्टर नंतर नाव दिलं होतं, पण त्याला आधी थप्पड असं नाव दिलं होतं. आणि संतोष लाल जे त्यांचे त्या काळचे फार जवळचे मित्र होते. आणि धोनी एक तिकीट कलेक्टर, ट्रॉफी कलेक्टर कधी बनले हे खरं तर संपूर्ण जगाने पाहिलं. ICCच्या संपूर्ण स्पर्धा जिंकण्याचा विक्रमही त्यांच्या नावावरती आहे. होळ्या मॅचच्या दिशेने 12 चेंडू आता शिल्लक आहेत मॅचमध्ये आणि करायच्यात विजयासाठी आता 32. हो, बॅटची लागली कडा आणि पहिल्या विकेटची तडा. फलंदाज बाद होईल. बिंदास पाटील मागच्या सामन्यातही चांगली कामगिरी झाली नाही बिंदास कडनं आणि या सामन्यातही त्याने केलेले फक्त 1 धाव. वरती तेजसची कामगिरी खूप चांगली झाली होती. वेताळ स्वामी चषक मध्ये या संघाचा एक अष्टपैलू अनुभवी खेळाडू. आता बघूया तेजस कशा पद्धतीने उत्तरदायित्व या ठिकाणी पार पडतोय. फलंदाज बाद झालाय बिंदास. अजयला मिळते पहिलं यश. हा चेंडू ड्राईव्ह केला कव्हरच्या दिशेने, प्रोटेक्शन दिले गेलंय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये आकाश होते आणि अशा प्रकारे आपण पाहतायत 2 धावा पूर्ण करतायत. 2 धावेने खातं उघडलेलं आहे. तेजसने धावसंख्या धावपल करते आपण पाहताय 26 आणि आता इथून करायचे आहेत आपण पाहिलं तर विजयासाठी 30 धावा. चेंडू शिल्लक आहेत 10. हो हो, पण समोर क्षेत्ररक्षक हा झेल टिपलाय. तेजसला परतावं लागेल. लागतोय दुसऱ्या क्रमांकाचा धक्का. मध्ये 30 करायचे आहेत. अमित पाटील येत आहेत. बिंदास पाटील यांचे बंधुराज अत्यंत हार्ड हिटर फलंदाज म्हणून संघामध्ये भूमिका आहे. पण आता इथून हा हार्ड हिटर, हा स्ट्रोक मेकर इथे चांगली बॅटिंग करेल का हा प्रश्न आहे. विशाल एका बाजूने तग धरून आहे, तळ ठोकून आहे. पण या मैदानावरती बघूया आता विशाल काय करणार. मागच्या सामन्यात तो संकटमोचक बनला होता, तो तारणहार बनला होता. 6 चेंडूत त्याने 20 करू दिल्या होत्या. आता 9 चेंडूत 30 करायचे आहेत विजयासाठी. स्ट्राईकला विशाल मात्रे, बॉलिंग मार्कवर एक यंगस्टर टॅलेंटेड क्रिकेटर कोणी संघाचा अजय. हो, यावेळेस मात्र भिरकावला खूप 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 उंच आणि तितकाच लांब हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार.
आणि आमचे गणेश खूप चांगल्या पद्धतीने समय सूचकता दाखवतात. एकनाथ माळे यांचं गाणं त्यांनी सादर केलंय आणि या षटकाराने आता मात्र समीकरण बघा. धावा झाल्यात 32, आता करायच्या 24 आणि चेंडू शिल्लक आहेत 8. आणि आपण पाहिलं तर आता इथून 300च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करावी लागेल. तर आमचे जे व्हॉलेंटियर आहेत त्यांनी सीमा रेषेजवळ तैनात राहायचंय. कुठल्याही प्रकारची कॉन्ट्रोवर्सी निर्माण होऊ नये यासाठी तुम्हाला ही सूचना आहे. अजय हा चेंडू सरळ खेळतायत, जाईल सीमा रेषेच्या बाहेर आणि येत आहेत 4 धावा VCC उसरगत संघाला. विशाल म्हात्रे ऑन फायर. गब्बर सिंग कह के गया जो डर गया मर गया आणि जो इथे घाबरेल तो पराभूत होईल. पण विशाल मात्र निधड्या छातीचा आहे आणि ताकदवर फलंदाज आहे, तो लढतोय. हो यावेळेस ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव घेतील कारण स्ट्राईक हवे विशालला. आणि आता समीकरण बघा, 6 चेंडू 19ची गरज आहे. मागचा सामना 6-20चा होता आणि हा सामना 6-19चा आलेला आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होणार का? 6 चेंडू 19 धावा. विकेट्स आपण बघूया. कोणी संघाचे गडी बाद झाले होते एकूण 2 आणि VCC उसरगडचे गडी बाद झाले 2. नाणेफेकीचा कौल हा VCC उसरगडच्या बाजूने आणि त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो जर इथून विकेट न गमावता त्यांनी केल्या 18 धावा तर हा सामना ते विकेटच्या आधारावरती जिंकू शकतील. विशाल मात्रेने या सामन्यामध्ये प्राण ओतलेला आहे. त्याने विजयाचं स्वप्न पुन्हा एकदा दाखवलेलं आहे. ते स्वप्न तो पूर्ण करेल का? मागच्या सामन्यातही त्याने या सीनने बॅटिंग केली होती. 6 चेंडूत 20 धावा देसाईच्या विरुद्ध त्याने करून दिल्या होत्या. आता बघूया कोणी संघ समोर आहे आणि अंतिम षटकाची जबाबदारी सोपवलेली आहे करण ठोंबरेच्या खांद्यावरती. करणने बॅटिंग खूप चांगली केली आहे, त्याने 41 धावा केल्या. आता त्याच करणला आता इथे 19 धावा होण्यापासून रोखाव्या लागतील. पण विशाल मात्रे मागच्या सामन्याची कामगिरी केली आहे, आपली दहशत त्याने निर्माण केलेली आहे. तर 6 चेंडू आणि आता 19 धावांची गरज. पहिला चेंडू यावेळेस मात्र समोर क्षेत्ररक्षक आणि इथे फलंदाज बाद होतोय विशाल मात्रे. आणि अशा प्रकारे कोणी संघाचे समर्थक करताय जल्लोष. त्यांना ठाऊक आहे विशाल मात्रेला बाद केलं म्हणजे हा सामना आता आपल्या बाजूने आपण झुकवू शकतो. विशाल बॅक टू द डगआउट. ने मात्र इथे काय केले बघा, फलंदाज विशालला बाद केले. ज्या विशालने इथे चिंता वाढवली होती त्याला डगआउटचा रस्ता दाखवलाय. हो यावेळेस मात्र चेंडू ऑन साइडला अमितने पाठवलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि अमित सांगतोय विशाल गेला तर हरकत नाही, मी अजूनही खेळपट्टीवरती आहे. जो आनंद साजरा केला होता कोणी संघाने त्या आनंदावरती आता विरजण टाकले या षटकाराने. आता समीकरण आहे 4 चेंडू आणि करायच्या 13 धावा.
हाय व्होल्टेज सामना, हृदयाची धडधड वाढवतोय, अंगावरती शार आणतोय. जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून हा सामना पाहत आहेत त्यांचंही लक्ष लागले या सामन्याच्या दिशेने, कारण येणारे 4 चेंडू आणि VCC उसरघरला करायचे आहेत. आता 13 धावा. हा तो समित पाटील आहे ज्याने संदर्भच्या मैदानावरती मारलेले 2 गगनभेदी षटकार आजही प्रत्येकाच्या लक्षात आहेत. आणि आता तो समित मात्र या सामन्यामध्ये प्राण होतोय, संजीवनी प्रदान करतोय. कारण हा चेंडू यष्टांचा वेध घेतोय. एक तेरी तो एक मेरी. करणने मात्र आता पुन्हा कमबॅक केलाय. वॉट बॉलिंग, काय जबरदस्त कमबॅक करण ठोंबरेचा. अमितला परतावा लागेल डगआउटच्या दिशेने. जोर देऊ नका, कुठल्याही प्रकारे आयोजकांचं नुकसान होईल अशा कुठल्याही प्रकारचं कृत्य तुम्ही करू नका. तुम्ही मायबाप आहात, प्रेक्षक हे स्पर्धेचे प्रमुख घटक असतात, ते बॅकबोन असतात. त्यांना विनंती आहे की कोणीही कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन करू नका, रेलिंग वरती जोर देऊ नका, तिला हलवू नका. प्लीज मित्रांनो, एन्जॉय करा. सामना कोणीही जिंकू दे, विजय तर क्रिकेटचाच होणार. 3 चेंडू 13 धावा. कोण कुणाचे वाजवणार? 3-13 या मैदानावरती. बॉलिंग मार्कवर करणने मात्र चकित केलंय. फलंदाज अमितला बाद केलंय. स्ट्राईकला आता येतोय केतन. हा चेंडू ऑन साइडला. क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक आणि केतनने लगावला षटकार. आणि आता सामन्यामध्ये बघा काय रोमांच निर्माण होत आहे. सगळ्यांच्या हृदयाची धडधड. नितीन का नाही इथून तिथे ये करतायत. आणि आता चेंडू शिल्लक आहे 2 आणि करायच्या 7. आणि आता विकेट्स आपण पाहिले तर उसरगड संघाचे 4 म्हणजे कंपल्सरी करावे लागतील. या 7 धावा. विशाल बाद झाल्यानंतर वाटलं होता सामना उसरघर इथे लगेच गमावेल, पण त्यानंतर अमितने आपण पाहिलं तर षटकार लगावला. आणि आता एक अनुभवी फलंदाज केतनने पुन्हा एकदा सामन्यामध्ये संघाला आणलंय. तर 2 चेंडू 7 धावांची गरज आहे, कंपल्सरी करावे लागतील. टॉस जरी उसरघरने जिंकला असेल तरीही विकेट त्यांचे जास्त गेल्यात. कारण हो अवस्था कट करतायत. खूप मोठी गॅप आहे. चेंडू जाऊ सीमा पार आणि येतो हा संघर्षमय चौकार. काना मागून आला आणि तिखट झाला हा केतन म्हात्रे. कारण आता या केतन म्हात्रेने आता इथे हा सामना नक्कीच रोमांचक स्थितीमध्ये आणून ठेवलाय. 1 चेंडू 3 करायचे आहेत म्हणजे मोठा फटका, एकमेव पर्याय. हो चेंडू ऑन साइडला आणि हा सामना VCC उसरघर संघाने जिंकलेला आहे. केतन म्हात्रे डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण. इथे क्रिकेट जीवती प्राण, इथे क्रिकेट जीवती प्राण प्राण प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. मॅच डीजे ब्रोचा डान्स बघू शकता.
आनंद व्यक्त करतायत. आनंद व्यक्त का करू नये, कारण हा सामना हातातून निष्ठत होता. कधी सामना एका बाजूला झुकत होता, कधी दुसऱ्या बाजूला झुकत होता, पण केतन माद्रे इथे मात्र हिरो ठरलेला आहे आणि तोच ठरेल या सामन्याचा सामनावीर, ज्याने 2 चेंडूमध्ये खरं तर 7 धावांची गरज असताना या सामन्याला कलाट पांडुरंग संते यांच्याकडनं 1000 रुपये विशालसाठी आपल्या केतनसाठी. पांडुरंग संते साहेब जे उपसर्गाचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व, त्यांच्या माध्यमातून क्रीम ग्राउंड तुम्ही पाहतात. केतन एक नक्कीच केतनशी आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. आणि नितीन, मगाशी केतन जेव्हा बाहेर होता त्याला म्हटलं की तुझ्याकडनं एक चांगल्या खेळाची अपेक्षा, भरपूर दिवस तू चांगला परफॉर्मन्स दिला नाही, आणि तो म्हणाला की नक्कीच मी प्रयत्न करतो, आणि ही तीच खेळ आहे, मॅच विनिंग ही बॅटिंग होती. नितीन, केतन अभिनंदन सर्वप्रथम तुझं. केतन काय सांगशील, तू ज्यावेळी मैदानात गेला 3 चेंडूमध्ये 13 करायचे होते, कंपल्सरी टार्गेट होते, एखादा चेंडू डॉट गेला असता कदाचित मॅच संपली असते, म्हणजे त्यानंतर तुझ्या बॅटमधून